Hello students, welcome to my channel The World of Biology by Sachin sir. Today we are going to start our 11th standard with the first unit, Diversity in the Living World. आज आपण बायोलॉजीच्या क्लासमध्ये 11th स्टँडर्ड बायोलॉजी सब्जेक्ट स्टार्ट करतोय. बायोलॉजीच्या 11th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जर बघितलं तर टोटल 22 चॅप्टर्स आहेत आणि हे 22 चॅप्टर्स 5 युनिट्स मध्ये एकत्र केलेले आहेत. हे जे 5 युनिट्स आहेत या 5 युनिट्स मध्ये पहिलं युनिट आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. सेकंड युनिट आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल्स अँड प्लांट्स. थर्ड युनिट आहे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. फोर्थ युनिट दॅट इज द प्लांट फिजिओलॉजी अँड फिफ्थ युनिट ह्युमन फिजिओलॉजी. तर असे हे एकूण 5 युनिट्स आणि 5 युनिट मध्ये 22 चॅप्टर्स हे आपल्याला ह्या 11th स्टँडर्ड मध्ये कंप्लीट करायचे आहेत एनसीईआरटी बेस्ड. बिकॉज एनसीईआरटी सिलेबस इज द कोर सिलेबस ऑफ द नीट एक्झामिनेशन. नीट एक्झामिनेशनला जो सिलेबस आहे त्याचा कोर सिलेबस म्हणजे आपण एनसीईआरटीचा सिलेबस विचारात घेतो आणि म्हणून एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू एनसीईआरटी मध्ये पहिलं जे युनिट आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे द लिव्हिंग वर्ल्ड हा आपण आज स्टार्ट करणार आहोत. आपण जर 12th स्टँडर्डचा थोडासा विचार केला तर 12th स्टँडर्ड मध्ये 5 युनिट्स आहेत आणि 16 चॅप्टर्स आहेत. इन कॉन्ट्रास्ट टू दॅट, अगेन्स्ट दॅट 11th स्टँडर्ड मध्ये 5 युनिट्स आणि 22 चॅप्टर्स. म्हणजे तसं जर बघितलं तर 11th स्टँडर्डचा सिलेबस जो आहे हा 12th स्टँडर्डच्या सिलेबस पेक्षा थोडासा जास्त आहे. पण घाबरण्याचं कारण नाही, आपण सायमल्टेनियसली 2 इयर इंटिग्रेटेड कोर्स मध्ये हा सगळा सिलेबस कंप्लीट करत असतो. आणि हे जे युनिट आहे पहिलं डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, इट इन्क्लूड 4 चॅप्टर्स. यामध्ये 4 चॅप्टर्स येतात अँड ऑल दीज चॅप्टर्स आर द बेसिक चॅप्टर्स ऑफ द बायोलॉजी whose reference is given in all the 2 year syllabus. पहिल्या युनिटमध्ये जे 4 चॅप्टर्स आहेत हे बेसिक चॅप्टर्स आहेत आणि याचा रेफरन्स जो आहे तो सगळ्या सिलेबस मध्ये आपल्याला 2 वर्षाच्या सिलेबसच्या रेफरन्स मध्ये याचे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करावे लागतात. त्यामुळे पहिलं युनिट हे इम्पॉर्टंट युनिट आहे. फर्स्ट युनिट मध्ये 4 चॅप्टर्स आहेत. यापैकी पहिला चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड चॅप्टर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, थर्ड चॅप्टर प्लांट किंगडम आणि फोर्थ चॅप्टर अॅनिमल किंगडम. असे एकूण 4 किंगडम्स आहेत. हा जो पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, इट इज द फंडामेंटल अँड बेसिक चॅप्टर ऑफ द बायोलॉजी. फंडामेंटल बेसिक चॅप्टर ऑफ द बायोलॉजी. इन द 4 चॅप्टर्स ऑफ द फर्स्ट युनिट वी आर गोइंग टू स्टडी द एंटायर टेक्झॉनॉमी. थोडक्यात काय तर आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड और डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड ह्या युनिट मध्ये जे 4 चॅप्टर्स आहेत यामध्ये आपल्याला टेक्झॉनॉमी स्टडी करायचा आहे. रिकॉल टेक्सॉनॉमी. आय टोल्ड यू द डेफिनेशन ऑफ टेक्सॉनॉमी अर्लियर. व्हॉट इज द टेक्सॉनॉमी? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, nomenclature, classification and description of the living organisms. The branch of biology which deals with the study of collection, identification, nomenclature, classification and the description of the living organisms is known as taxonomy. आणि taxonomy जे आहे animal classification असेल, plant classification असेल, 5 kingdom system आहे, 2 kingdom system, 3 kingdom system, 5 kingdom system, 3 domain system, 6 kingdom system of classification, entire classification, entire taxonomy, the scheme of classification, the scheme of nomenclature, what are the different aids that are used to study the diversity, हे सर्व आपल्याला या पहिल्या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे, या युनिट मध्ये डिस्कस करायचं आहे. Previously we studied
The definition of biology. What is biology? Biology is the science of life and living processes. Biology deals with the study of animals, plants and microorganisms. Biology studies the evolution of living organisms on earth. How the living organisms came into existence on earth and how they are evolved. अर्थ वरती लिव्हिंग थिंग्स कसे ओरिजिनेट झाले आणि नंतर त्याचं पुढे इव्होल्युशन कसं झालं, या सगळ्याचा स्टडी बायोलॉजी मध्येच केला जातो. बायोलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ. म्हणजे बायोलॉजीच्या डेफिनेशन आपल्याला वेगळ्या प्रकारे देता येतील. एक म्हणजे बायोलॉजी स्टडीज द प्लांट्स, एनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बायोलॉजी इज द स्टडी ऑफ life and life processes. Biology is the study of evolution of life on earth, and biology studies the interrelations between the living organisms on earth with the living processes. Okay, we studied earlier that much. What is the definition of biology and what are the different branches of biology under the basic foundation course. Okay, we are going to start now the living world. Living world. What is living world? The wide range of living types in the world is amazing. What I am telling you, the wide range of living types in the world is amazing. Our earth itself is a amaze. Our world, our earth is amazing because it is the planet, it is the only planet with the living things. आपली जी अर्थ आहे ही अर्थच विस्मयकारक आहे, आश्चर्यकारक आहे. कारण अर्थ इज द प्लॅनेट, ओनली प्लॅनेट विथ द लाईफ. अर्थ इज द ओनली प्लॅनेट विथ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अर्थ इज द ओनली प्लॅनेट शोईंग मच डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्या पृथ्वीवरती प्रचंड प्रमाणात आपल्याला सजीवांमध्ये विविधता दिसते. डायव्हर्सिटी, युनिटचं नावच आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, व्हेरिएशन्स, डिफरन्सेस. द डिफरन्सेस ऑर द व्हेरिएशन्स ऑब्झर्व्ड अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. डिफरन्सेस ऑर द व्हेरिएशन्स ऑब्झर्व्ड अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नोन एज डायव्हर्सिटी. We found variety of the plants, animals and microorganisms on earth. आपल्याला अर्थ वरती असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे एनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतात. मला वाटतं तुम्ही टीव्ही बघत असताना नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरी चॅनेल्स, हे जे चॅनल्स आहेत हे जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये बेसिकली काय दाखवलं जातं, आपण बघतो त्याच्यामध्ये लाईफ which is existed in the marine water, in the sea water. समुद्रामध्ये, समुद्राच्या पाण्याखाली, समुद्र तळाला कुठल्या प्रकारचे प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, त्यांचे बिहेवियर्स. कलरफुल फिशेस असतात, काही वेल लाईक फिशेस अँड मॅमल्स असतात. ओके, आपण जर बर्फाळ प्रदेशामध्ये बघितलं पोलर आईस कॅप्स, तर इथं सी ऑटर्स असतात, वॉलरसेस असतात, पेंग्विन सारखे बर्ड्स असतात, व्हरायटी ऑफ द स्नो लेपर्ड्स और पोलर बियर्स, ध्रुवीय अस्वल म्हटलं जातं त्यांना. अशा प्रकारचे ह्यूज अॅनिमल्स आपल्याला पोलर आईस कॅप्स मध्ये दिसतात, आईस वरती दिसतात. वी फाउंड द ग्रेट डायव्हर्सिटी इन द वॉटर ऑल्सो. मरीन वॉटर असेल, फ्रेश वॉटर असेल, रिव्हर्स, स्प्रिंग्स, पॉन्ड्स, लेक्स, सीज, ओशन्स, यामध्येही प्रचंड डायव्हर्सिटी आहे. As far as the plants are concerned, you know that the plants are autotrophic organisms. They perform photosynthesis. प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात, प्रकाश संश्लेषण करतात. बट 90% ऑफ द फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट बाय मरीन अल्गी. बट ओनली 10% ऑफ फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट बाय टेरेस्ट्रियल प्लांट्स. जमिनीवरती असणारे जे प्लांट्स आहेत हे फक्त 10% फोटोसिंथेसिस करतात आणि पाण्यामध्ये असणाऱ्या ज्या मरीन अल्गी आहेत, डायटम्स, डायनोफ्लॅजिलेट्स, सिओनोबॅक्टेरिया आणि मरीन अल्गी, हे 90% फोटोसिंथेसिस घडवून आणतात. म्हणजे किती डायव्हर्सिटी आपल्याला सी वॉटर मध्ये असेल ह्याचा अंदाज बांधता येईल. द थिक फॉरेस्ट, आफ्रिकन थिक फॉरेस्ट, दे आर हॅव्हिंग रिचेस्ट बायोडायव्हर्सिटी. आफ्रिकेमध्ये जर आपण गेलो, अमेझॉन फॉरेस्ट मध्ये जर आपण गेलो,
तर या थिक फॉरेस्ट मध्ये रेन फॉरेस्ट असे म्हटलं जातं, त्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट असंही आपण म्हणू, तर इथं रिचेस्ट बायोडायव्हर्सिटी आपल्याला प्लांट्सची, अॅनिमल्सची दिसते. ओके. डेझर्ट दे शोज युनिक अँड पिक्युलियर डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आता डेझर्ट जर घेतले तर डेझर्ट्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कमी असतात, रेअर असतात. बट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ द डेझर्ट शोज पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांच्यामध्ये फ्लावरिंग, इन्फ्लोरेसन्स हे अट्रॅक्टिव्ह असतं. काटेरी वनस्पती असतात, कॅक्टस स्पेसिस. पॉइझनस अॅनिमल्स आपल्याला तिथे दिसतात, डेडली पॉइझनस अॅनिमल्स. म्हणजे पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक असणारे सक्युलंट प्लांट्स, वॉटर किंवा मॉइश्चर ऍब्झॉर्ब करू शकणारे असे प्लांट्स हे तिथे आपल्याला दिसतात. अगदी हर्श कंडिशन मध्ये, ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये हे ऑर्गॅनिझम्स तिथं ग्रो होतात. ओके. वी फाउंड लाईफ ऑन द माउंटेन पिक्स. अगदी डोंगरांच्या माथ्यावरती अगदी हजारो मीटर उंचीवरती आपल्याला लाईफ, सजीव सृष्टी डोंगरांच्या माथ्यावरती दिसते. वी फाउंड द लाईफ इन सॉल्ट कंडिशन्स, इन सॉल्टी वॉटर. वी फाउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन हॉट स्प्रिंग्स ऑल्सो. क्षारपड जमिनीमध्ये सजीव आढळतात, लिव्हिंग थिंग सर्वाइव्ह होतात. त्याचबरोबर जे एकूणच सॉल्ट कंडिशन आणि हॉट स्प्रिंग्स, उष्ण पाण्याचे जे झरे आहेत, ह्यामध्ये सुद्धा लाईफ एक्झिस्ट झालेलं आपल्याला दिसतं. Animals or the plants, they also grow very deep into the earth crust, in the soil. जमिनीमध्ये, बिळांमध्ये सुद्धा राहणारे काही प्राणी असतात, काही प्लांट्स असतात. ओके. सो वी फाउंड द रिचेस्ट बायोडायव्हर्सिटी एव्हरीवेअर ऑन अर्थ. These living organisms, animals, plants or microbes, they shows much diversity in their size, shape, structure, organization, habits, habitat, as well as feeding behaviors and the evolutionary mechanisms. आपल्याला बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतोय किंवा डायव्हर्सिटी असं म्हणतोय, विविधता म्हणतो, प्रचंड विविधता आहे. तर ही विविधता कशामध्ये आहे? बेसिकली द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर एनिमल्स, plants and microbes or microorganisms. Animals, plants and microbes are the living organisms, but they shows differences, they shows variations, they shows a diversity in their size, shape, structure, as well as they shows differences in their organization, habits म्हणजे सवयी, habitat म्हणजे राहण्याचं ठिकाण, living place are the dwelling place or organisms, living place or dwelling place of organisms, habitat. They shows differences in their behaviors, त्यांची वर्तणूक याच्यामध्ये वेगळे पण असतं. दे शोज डिफरन्सेस इन देअर फीडिंग हॅबिटेट्स, फीडिंग हॅबिट्स, नेस्टिंग हॅबिट्स, खाण्याच्या सवयी, घरटी बांधण्याच्या सवयी, डिफेन्स मेकॅनिझम्स, कम्युनिकेशन बिटवीन द सेम स्पीसीज ऑर डिफरंट स्पीसीज, ह्या सगळ्यांमध्ये व्हेरिएशन्स आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, एनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम शोज डिफरन्सेस इन देअर साईज, शेप, स्ट्रक्चर, organization, habits, habitat, behaviors, as well as feeding habits, nesting habits, communication between the same species or different species, defense mechanisms, protective mechanisms, parental care, पिलांची काळजी घेणं, parental care, हे सगळ्यामध्ये व्हेरिएशन्स दिसतात आपल्याला. ओके. as far as the size is concerned, the smallest cell is a mycoplasma. Smallest cell, smallest organism is the mycoplasma, which is about 0.3 to 0.5 micron in a diameter or micrometer in diameter. Smallest cell mycoplasma. पण largest जर आपण घेतलं, blue whale, largest animal, blue whale measures about 100 meter in a length and about 500 tons in weight. जवळपास 500 टन वजन असतं या ब्लू व्हेलचं, निळा देवमासा म्हणतात त्याला, आणि 100 मीटर त्याची लांबी असते.
टॉलेस्ट प्लांट आपण जर घेतलं तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये युकॅलिप्टस, रेडवूड ट्री, हे टॉलेस्ट प्लांट आहे, टॉलेस्ट प्लांट. आणि जर स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट घेतलं तर उल्फिया, हे सर्वात लहान 1 मिलीमीटर एवढी लेंथ असते. आणि युकॅलिप्टस, रेडवूड ट्री याचं जर लेंथ घेतले, हाईट घेतली तर 100 मीटर, 100 मीटर एवढ्या उंचीचं हे प्लांट आहे. लार्ज साइज्ड प्लांट म्हटलं तर बनॅन ट्री. बनॅन ट्री म्हणजेच वडाचं झाड, फायकस बेंगालेन्सिस. ओके. सम ऑफ द प्लांट सर्वाइव्ह अप टू 500 to 1000 years. 500 ते 1000 वर्ष सुद्धा जगणारे काही प्लांट्स आहेत. ओके. तर काही प्लांट्स दे ग्रोज फॉर ओनली फ्यू डेज, काही दिवस, काही महिने प्लांट्स जगतात. म्हणजे लाईफस्पॅन कमी जास्त असतं, त्याचा ऍव्हरेज साईज कमी जास्त आहे, त्याचा शेप डिफरंट आहे. शेप्स बघायला नको आपण आता. डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटी ऑफ द शेप्स आर देअर. काही स्पेरिकल असतात, काही ओव्हल असतात, काही इलॉंगेटेड असतात, काही फ्लॅट असतात. ओके. काही स्पिंडल शेप्ड बॉडी आहेत, बर्ड्स फ्लाइंग असतात, रेप्टाइल्स क्रिपिंग किंवा क्राउलिंग आहेत, अँफिबियन्स लिपिंग करतात, फिशेस स्विमिंग करतात, ह्युमन बीइंग्स वॉकिंग, monkeys live on the trees shows the climbing, horses they run very fastly. म्हणजेच त्याच्या हॅबिट्स वेगळे आहेत, सवयी वेगळ्या आहेत, मोड ऑफ फीडिंग, मोड ऑफ लोकोमोशन वेगळा आहे, साईज शेप वेगळा आहे, त्यांचे स्ट्रक्चर डिफरंट आहेत, ऑर्गनायझेशन डिफरंट आहे बॉडीचं. ओके. काही अॅनिमल्स मध्ये सिम्पल ऑर्गनायझेशन असतं, तर काही अॅनिमल्स मध्ये व्हेरी कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे. काही प्लांट्सना फ्लावर्स येतात, काही प्लांट्सना फ्लावर्स येत नाही. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, फ्लॉवरिंग प्लांट्स. व्हॅस्क्युलर टिश्यू असणारे प्लांट्स, व्हॅस्क्युलर टिश्यूज नसणारे प्लांट्स. सिंपल हर्बेसियस प्लांट्स, ग्रासेस, हर्ब्स, श्रब्स, बुशेस, ट्रीज. प्रचंड डायव्हर्सिटी आपल्याला प्लांट्स मध्ये दिसते. ओके. सम प्लांट्स आर अॅन्युअल, सम आर बायएन्युअल, सम आर पेरिनियल. वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक. ओके. हॅबिट्स म्हणजेच थोडक्यात काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे पण आहेत, अॅनिमल्स, प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स, यांच्यामध्ये त्याचा साईज वेगळा आहे, त्याचा शेप वेगळा आहे, त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असतं, त्याचं ऑर्गनायझेशन डिफरंट आहे, त्यांच्या हॅबिट्स, सवयी वेगवेगळ्या आहेत. हॅबिटॅट, लिव्हिंग प्लेसेस. सम आर अक्वॅटिक, काही पाण्यामध्ये आढळतात. हॅबिटॅट्स आर डिफरंट. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सम आर अक्वॅटिक, फाउंड इन द सीज, ओशन्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, लेक्स, स्प्रिंग्स. ओके. सम आर टेरेस्ट्रियल, काही टेरेस्ट्रियल आहेत, जमिनीवरती राहतात. सम आर बरोईंग, लिव्ह इन द बरोज. Some are amphibious. Some are amphibious, living on both. Amphibious म्हणजे living in water as well as on land. Some are flying in the air. Some are arboreal, aerial, arboreal. Some animals are active during the night, so are called as nocturnal. काही animals रात्री क्रियाशील असतात, त्यांना म्हणायचं nocturnal. Some animals are active during the day, said to be diurnal. काही diurnal आहेत, काही nocturnal आहेत. Okay. This shows the different feeding habits. Some are photosynthetic. काही organisms हे photosynthetic आहेत, जसे की plants are photosynthetic. Most of organisms or all animals are heterotrophic. Heterotrophic, परपोषी. मीन्स दे डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. ते फूड साठी दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत. काही हेटरोट्रॉपिक आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, तर काही हेटरोट्रॉपिक आहेत, परपोषी आहेत. हेटरोट्रॉपिक मध्ये काही हर्बिओर्स असतात. हर्बिओर्स सच एज फीडिंग ऑन प्लांट्स, प्लांट वरती फिडिंग करणारे, प्लांट इटर्स. फॉर एक्झाम्पल sheeps, goats, sheeps, goats, horse, then coyotes, deers, zebra. हे जे एनिमल्स आहेत, हे हर्बिओरस एनिमल्स, काउज, बफेलोज, हर्बिओरस एनिमल्स आहेत. सम आर कार्निओरस, काही मांसाहारी प्राणी आहेत, कार्निओरस. फॉर एक्झाम्पल कार्निओरस एनिमल्स मध्ये कोण घेतलं जाईल? कॅट्स, डॉग्स,
किंवा म्हणण्याच्या टायगर लायन्स लेपर्ड्स, टायगर्स लायन्स लेपर्ड्स डॉग्स. काही ऑमनिवोरस आहेत, उभयहारी किंवा मिश्रहारी असंही म्हणतात, शाकाहारी मांसाहारी मिश्रहारी. ऑमनिवोरस एनिमल्स सच एज फाउल्स कोंबड्या, पिग्स डुकर. तसंच ह्युमन बीइंग्स दे ऑल्सो फोर्स्ड टुवर्ड्स द ऑमनिवोरी. ऍक्च्युअली originally human beings are herbivores, but they are forced towards the omnivorous mode of life. Habitually herbivores, carnivores, omnivores. Some are decomposers. काही decomposers आहेत, विघटक. That brings about decomposition of dead organic material. विघटन घडवूनंतर. So here we studied that the living organisms, they shows much of the diversity in their size, shape, structure, organization, habits, habitat, behaviors, as well as feeding habits, communication in between them. या सगळ्यांमध्ये डायव्हर्सिटी आपल्याला दिसतात. It is found to be that there are 5 million to 30 million of species are found on Earth. असं म्हटलं जातं की अर्थ वरती, पृथ्वीवरती 5 million to 30 millions इतके लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अस्तित्वात असावेत असा अंदाज आहे. अजून कोणी बघितलेलं नाहीत त्यांना. देर आर 5 millions to 30 millions of organisms are existed on Earth, but till today only 1.7 to 1.8 millions of species are identified and described. आतापर्यंत फक्त 1.6 to 1.7 मिलियन इतक्याच स्पीसीज, म्हणजे 16 लाख ते 17 लाख स्पीसीज एवढ्याच ओळखता आलेल्या आहेत आतापर्यंत आपल्याला. आणि त्यांचं माहिती, त्यांचं वर्णन, त्यांचा एकूण स्टडी हा उपलब्ध आहे. बाकीच्या अदर रिमेनिंग स्पीसीज आर रिमेन अनडिस्कवर्ड, अननोटिस्ड. बाकीच्या स्पीसीज अजूनही अस्तित्वात आहेत, पण त्यांचं संशोधन झालेलं नाही, ते आपल्याला माहित नाहीत. ओके. 5 million, 1 million इज इक्वल टू 1 million म्हणजे किती असतं? 10⁻⁶ म्हणजेच 10 लाख. 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आणि म्हणून इथं 1.6 मिलियन जवळपास 16 लाख ते 17 लाख स्पीसीज फक्त शोधून काढल्या गेलेल्या आहेत अॅनिमल्स, प्लांट्स आणि मायक्रोब्सच्या, आणि त्यांची माहिती उपलब्ध आहे. पण जवळपास 50 लाख ते 300 लाख स्पीसीज हे आपल्याला अर्थवरती आढळतात, सापडतात. ओके. So in this first lecture, just we discuss that how the living organisms are. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे आहेत हेच फक्त आपण बेसिक बघितलं. बट व्हॉट इज ऍक्च्युअल द लिव्हिंग, व्हॉट इज लिव्हिंग, दॅट विल सी in the next video. Okay, thank you.